नमस्कार शेतकरी मित्रांनो, जे काही महाराष्ट्रातील 34 जिल्हे होते त्यातील फक्त आणि फक्त 10 जिल्ह्याच्या पीक विमा आता लवकरात लवकर मिळणार आहे. इतर जिल्ह्याचा पण मिळणार आहे, पण कधी मिळणार आहे आणि कसा मिळणार आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पण त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचे आणि लाईक करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी का नंबर 1 चॅनलवर. तुम्हाला माहीत आहे, जे काही तुमच्या आजूबाजूचे नुकसान झाले त्यामुळे पीक विमा मंजूर करण्यात होता. पण शेतकरी मित्रांनो अद्याप काय मिळाला नव्हता. आता वितरण सुरू झालंय आणि ह्या 10 जिल्हे कोणते असणार आहेत सुरुवातीचे आणि उर्वरित जिल्ह्यांना कधी मिळणार आहे. तर सुरुवातीला 10 जिल्हे कोणते ते पाहूया. शेतकरी मित्रांनो, जे काही सुरुवातीला नुकसान झालं तर सर्वप्रथम 10 जिल्ह्यामध्ये ते जिल्हे शासनाने सुरुवातीलाच मंजूर करत आले होते. त्यामुळे त्यामध्ये परभणी असो, नांदेड असो, हिंगोली असो, छत्रपती संभाजीनगर असो, अमरावती असो, अकोला असो, बीड असो, धुळे असो, नंदुरबार असो आणि गडचिरोली असो, ह्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीलाच 50 पैशापेक्षा आणेवारी कमी आली म्हणजे की जास्तीत जास्त नुकसान झालं होतं. त्यामुळे हे पीक विमा हा त्यांच्यासाठी मंजूर करत होता आणि त्याचेच क्लेम कॅल्क्युलेशन लवकर झाले. त्यामुळे त्या क्लेम कॅल्क्युलेशन संपल्यामुळे त्यांना हे पैसे लवकरात लवकर मिळणार आहेत. इतर जिल्ह्यांचं काय, तर इतर जिल्ह्यांचे बी जसे जसे क्लेम कॅल्क्युलेशन होणार, आता हे 10 झाले, नंतर 10 झाले की लगेच तुम्हाला हे 10 पुढचे 10 जिल्हे महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यापैकी इतर 10 जिल्ह्यांची बी नाव सांगण्यात येणार आणि त्याचे पैसे वितरण होणार. पण शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांनी हे कामं केले त्यांनाच हे पैसे मिळाले आहेत. सर्वप्रथम पीक विमा भरलेला. पीक विमा ज्या ज्या शेतकऱ्यांनी ज्या ज्या पिकाचा भरला आहे त्यांना पैसे मिळणार. त्यामध्ये गहू आपले, त्यामध्ये सोयाबीन असो, उडीद असो, मूग असो, ज्वारी असो, पावसाळी, त्यानंतर कापूस असो, तूर असो, हे पावसाळी पिकं आहेत जे जे पेरले होते ते त्यांना खरीप 2025चा पीक विमा त्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांनी पीक पाहणी केली होती त्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे. कारण की तुमच्या क्षेत्रामध्ये कोणतं पीक होतं, काय होतं ते आता ते त्याची चेकिंग करीत आहेत. तुम्ही जे काही फोटो पाठवले आहेत, ते तक्रार केली आहे, त्याची चेकिंग म्हणजेच क्लेम कॅल्क्युलेशन आता केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पीक तक्रार. पीक तक्रार बी केव्हा करायची असते, जेव्हा तुमचं पीक नुकसान होतं तेव्हा तक्रार करायची असते. जर तुम्ही तक्रार केली असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर ही तक्रार करून बी तुम्ही हे संपूर्ण माहिती म्हणजे की एका टप्प्यानुसार केलेलं आहे, तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. नाहीतर इतर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही. कारण की तेव्हा झालेलं नुकसान आता चेक करण्यात आलं आहे. म्हणजे की सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेलं आता तुम्हाला चेक करून म्हणजे की क्लेम कॅल्क्युलेशन करून तुमचे किती हेक्टर होतं, काय होतं, किती पीक विमा तुम्हाला मिळणार आहे हे सांगण्यात येत आहे. आता हेक्टरी 40,000 रुपयापर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. पण आता तुमचं 1 हेक्टर नुकसान झालं तर अर्धा हेक्टर झालं किती झालं हे याच्यावर अवलंबून राहणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 17,000 हे तर कमीत कमी नुकसान भरपाई मिळणार आहे आणि जास्तीत जास्त हेक्टरी 40,000 नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पाहणी हे केलेलं आहे का नाही हे चेक करायचं एकदा, तुम्हाला आठवत नसलं तर. आणि त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांनी पीक पाहणी हे केलेली आहे, आधार कार्डची KYC करून बँकला लिंक नसेल तरी त्यांना पण पैसे मिळणार नाही. कारण की DBTद्वारे पैसे पाठवल्यानंतर आधार कार्डची KYC कंप्लीट पाहिजे, जेणेकरून DBT पर नाही ओळखपत्र पाहून तुम्हाला पैसे खात्यावर पाठवेल. भेटूया नेक्स्ट तोपर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती मित्रांना पाहुण्यांना शेअर करा. धन्यवाद.